हाय, हॅलो, नमस्कार. मी श्वेता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमच्या इथून सकाळचा असा काहीसा तरी व्ह्यू दिसतो. आता हे धुके आहेत की प्रदूषण आहे हे तर नाही माहिती. आता इथे मी नाश्त्यासाठी वडे बनवायला घेतले होते. उडदाचे वडे आहेत हे. मुलांच्या टिफिनसाठी देऊन होतं आणि आमचाही नाश्ता होतो. तर मी इथे त्यांच्यासाठी बनवले आहेत. मुलांना सांबार वगैरे नाही लागत, त्यांना असेच जरी दिले तरी ते आवडीने खातात. इथे मी मुलाचं आवरलं आणि त्याला घेऊन स्कूलला सोडायला चालले होते. स्कूल जवळच असल्यामुळं त्याला सोडायला आणि घ्यायला जावं लागतं. बसची गरज नाही आहे आम्हाला. तर मी त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि येताना असा काहीसा तरी व्ह्यू दिसत होता. घरी आले त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला, ज्यामध्ये आज आमच्याकडे होती पालकाची पातळ भाजी, ज्याला की आम्ही गरगटा म्हणतो. साईडला इथे दूध गरम करून घेतलं आणि चपात्याही एका साईडला चालू होत्या बनवायला. तर गरगट्यामध्ये आम्ही पालक चिरलेला बारीक आणि त्यामध्ये 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग, 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे असं कुकरला मी लावून घेतलेलं. ते शिजवल्यानंतर तेल टाकून जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्ता अशी काही फोडणी दिलेली आणि त्यामध्ये हिरवी मिरची बारीक म्हणजे मिक्सरमधून काढून टाकलेली. तर इथं आमूसाठी स्मूदी बनवायला घेतली की ज्यात ड्रायफ्रूट्स भिजवलेले, काजू, बदाम आणि ओट्स, ॲपल, बनाना, मध आणि दूध असं काहीसं होतं. त्यानंतर टिफिन पॅक केले, ज्यामध्ये भाजी, चपाती, भाकरी आणि भात असं काहीसं होतं. तेवढ्यात मुलाचं स्कूल सुटलं, त्याला घ्यायला गेले, त्याला घेऊन आले. मुलांचं सगळं काही आवरल्यानंतर मी इथे एक ड्रेस मागवलेला मिशोवरून, त्याचाच रिव्ह्यू देत होते. हा ड्रेस मी माझ्या मुलाच्या ॲन्युअल फंक्शनसाठी मागवलेला की ज्यामध्ये आमचा ग्रुप डान्स होता, मदर आणि सन असा काहीसा होता डान्स. तर हा ड्रेस तसा किमतीच्या मानाने ठीक आहे आणि छान होता, कुठेही टोचत वगैरे नव्हती त्याची डिझाईन. थोडासा लूज होता. मी एम साईजमध्ये मागवलेला, ऑर्डर केलेला आणि ठीक आहे, फिटिंग वगैरे करून घेतला मी नंतर. त्यानंतर इथं सायंकाळी मुलांसाठी मी पपई कट करून दिली. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला. चहा झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. संध्याकाळी आमच्याकडे साधा स्वयंपाक असतो, डाळ भाताची गरज नाही, म्हणजे जास्त लागत नाही, कधीतरीच असतं आमच्याकडे. संध्याकाळी मी इथे भाकरी आणि शेपूची भाजी बनवायला घेतली. शेपूची भाजी ही साधीच असते, ज्यामध्ये कट केलेली शेपू स्वच्छ धुवून घेतली, लसणाची फोडणी दिली, त्यात भाजी टाकली आणि थोडीशी भिजवलेली मटकीची डाळ आणि शेंगदाणे. आम्ही कधी म्हणजे त्यामध्ये मिरची कधी टाकतो किंवा लाल चटणी, अशी साधी सिंपल अशी भाजी बनवून घेतली. इथे छान अशा फुगलेल्या भाकरी बनवून घेतल्या. असा काहीसा होता आजचा माझा दिवस. जर तुम्हाला असेच ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.